नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. वाशिम जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने गेल्या 3 महिन्यात धडाकेबाज कारवाया करत तब्बल 1,13,00,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि 2 लाखाहून अधिक किमतीचे पनीर, तूप, खवा व इतर खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. भेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात एफडीएने कठोर भूमिका घेतल्याने गुटखा माफिया आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. वाशिम जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून गेल्या 3 महिन्यात अनेक धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. सहआयुक्त भाऊराव चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याविरोधात आतापर्यंत एकूण 12 कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत रिसोड येथे सुमारे 5 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय, तर कारंजा येथे झालेल्या मोठ्या कारवाईत 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा पकडण्यात आलाय. 2 कारवायांमधील एकूण जप्तीची किंमत तब्बल 1,13,00,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करत मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. याशिवाय वाशिम शहरासह जिल्ह्यातील विविध हॉटेल्स, डेअरी, मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान खवा, तूप, दही, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांचे एकूण 72 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या नमुन्यांची अंदाजे किंमत 2,02,000 रुपये असून प्रयोगशाळेच्या अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहआयुक्त भाऊराव चव्हाण यांनी दिला आहे. अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात आणि प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहेत. आता दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी जी कारवाई झाली त्याच्यामध्ये वाहन चालकाने विजय तापडिया या व्यक्तीचं नाव उघड केलेलं आहे. तर त्यांच्या विरुद्ध आपण फिर्याद दाखल केलेली आहे वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन येथे. आणि विजय तापडिया यांच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा प्रतिबंधित अन्नपदार्थ संदर्भात कारवाई झालेली असल्यामुळे त्या संदर्भात मकोका लावण्याबाबत आपण पत्र दिलेलं आहे. ती तपासणी करून म्हणजे तपासून ते त्याचा जो क्रायटेरिया आहे मकोका लावण्याचा ते तपासून मकोका लावण्यासंदर्भात आपण पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. प्रतिबंधित गुटखा आणि भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधातील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.